भारतीय जनता पार्टी मोर्शी शहर व तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आलं। कापसाची खरेदी संथ गतीने होत असल्याने 1 लाखाच्या वरती शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये पडून असल्यामुळे कापसाकरिता 2000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भावांतर योजना लागू करण्याबाबत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली आहे। कापसाची कोविड लॉकडाऊनच्या अगोदर आणि कोविड लॉकडाऊनच्या नंतर अतिशय संथ गतीने खरेदी सुरू आहे। महाराष्ट्र कॉटन फेडरेशनच्या म्हणण्याप्रमाणे ग्रेडरची संख्या शासनाकडून वाढवून न मिळाल्याने ही केंद्रे सुरू करता आलेली नाही आणि त्याचा परिणाम 1 लाखांच्या वर शेतकऱ्यांचा कापूस हा शेतकऱ्यांच्या घरातच पडलेला आहे। शेतकऱ्यांच्या घरामध्ये असलेला हा कापूस कावरलेला आहे, त्यामुळे अंगाला खाज येणे अशा प्रकारच्या व्याधीसुद्धा शेतकरी कुटुंबाला सहन कराव्या लागत आहेत। पाऊस सुरू झाल्यामुळे वातावरणातील वाढलेल्या ओलाव्यामुळे हाच पांढरा कापूस पिवळा पडायला लागतो आणि व्यापारी पिवळा कापूस हा विकत घेत नाही। महाराष्ट्र राज्य कॉटन फेडरेशनच्या म्हणण्याप्रमाणे सर्व केंद्र सुरू राहिल्यास व पावसाचा व्यत्यय न आल्यास कापूस मोजणीकरिता 30 ते 40 दिवस लागण्याची शक्यता आहे। आज शेतकऱ्यांचा कापूस हा 3200 ते 4000 या भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत, परंतु पाऊस आल्यानंतर पिवळा पडलेला कापूस अधिक ओलसर होऊन त्याचा कापूस व्यापारी सुद्धा खरेदी करणार नाहीत। खरीप हंगाम हा तोंडावर आलेला आहे। मान्सूनचा पाऊस केव्हाही सुरू होऊ शकतो। मोठा गाजावाजा करून शासनाने घोषणा केलेली कर्जमाफीची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही। शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँक उभी करत नाही। 22 मेचा शासनाचा आदेश हा कुचकामी ठरलेला आहे। रोख पैसे देणारा कापूस मात्र घरात पडलेला आहे। त्यामुळे खरीपाची पेरणी कशी करावी हा यक्ष प्रश्न आज शेतकऱ्यांपुढे उभा आहे। याकरिता शासन करीत असलेल्या कापूस खरेदी केंद्राची गती वाढविण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। शिवाय नवीन कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात यावी अशी सुद्धा मागणी होत आहे। आणि ज्या मोर्शी तालुक्यामध्ये 4000 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती, केवळ फक्त 950 शेतकऱ्यांचा कापूस मोजला, परंतु आता उर्वरित 3200 शेतकरी यांचा कापूस अद्याप मोजायचा आहे। पुन्हा आता ज्या शेतकऱ्यांची मोजणी ज्यांची नोंदणी राहिली होती ते 3 जून ते 6 जून मध्ये ती पूर्ण झाली। परत अजून मोर्शी तालुक्यामध्ये 3000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली। असे एकूण आता 6500 शेतकरी केवळ मोर्शी तालुक्यामध्ये आहे ज्यांचा कापूस घरी पडून आहे। अशा स्थितीमध्ये मोर्शी तालुक्यातलाच नव्हे, इथला तर कापूस मोजणं शक्यच नाही, पण अमरावती जिल्ह्यातला, विदर्भातला कापूसही सरकार मोजू शकणार नाही। पावसाळा तोंडावर आहे, शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नाही आहे, म्हणून मोजलेल्या कापसाचे पैसे शासनाने तातडीने द्यावे आणि ही जी नोंदणी झालेली आहे त्याच्याकरता भावांतर योजना तातडीने लागू करावी, या संदर्भातलं निवेदन आम्ही एसडीओंना दिलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता नोंदणी केलेली आहे परंतु शासकीय कापूस खरेदी होऊ शकलेली नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भावांतर योजना लागू करण्यात यावी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या संकटातून वाचवावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी मोर्शी शहर व तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना करण्यात आली। यावेळी मोर्शी शहराध्यक्ष रवी मेटकर, तालुकाध्यक्ष देवकुमार बुरंगे, जिल्हा परिषद सदस्य संजय गुलक्षे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजिंक्य लुंगे इत्यादी उपस्थित होते। मोर्शी येथून संजय गारपवार व दत्तराज इंगळे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।